सिस्टेमिक क्लोरायसिस थंडीमध्ये काय काळजी घ्यावी? ओके, सो त्या आजाराचं नाव आहे सिस्टेमिक स्क्लेरोसिस. ओके, सिस्टेमिक स्क्लेरोसिस हा आजार थंडीमध्ये खूप जास्त वाढतो आणि मेन याच्यामध्ये असं असतं की आपल्या ज्या नसा असतात, म्हणजे छोट्या ज्या वेसल्स असतात, स्मॉल वेसल्स, त्या थंडीमुळे आकुंचन पावतात आणि त्याच्यामुळे आम्ही जे बघतो पेशंटचे जे बोटं असतात ते निळे पडतात. त्याला म्हणतात रेनॉल्ड्स फिनॉमिना. थंडीमध्ये हा आजार त्याच्यामुळे जास्त वाढतो. महिलांना शक्यतो माझी विनंती अशी राहील की थंड पाण्यात धुणे भांडे करू नये. जे पण तुम्हाला करायचं आहे काम ते गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात करावं. दुसरी गोष्ट आहे की झोपताना फॅनच्या खाली झोपू नये. घालताना तुम्हाला वुलन सॉक्स आणि वुलन ग्लोव्ज घालणं खूप महत्वाचं आहे. शक्यतो तुम्हाला थंड पदार्थांचं सेवन कमी करायचं असेल, पाणी सुद्धा तुम्ही थोडंसं वार्म पिलं पाहिजे, गरम करून पिलं पाहिजे. असं कराल तर तुमचं त्रास कमीत कमी राहील. धन्यवाद.